नमस्कार. मी संयुक्ता. काव्यतरंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत प्रसिद्ध लेखिका छाया महाजन यांच्या पाण्यावरचे दिवे या ललित लेख संग्रहातील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे आकांक्षा. चला तर ऐकूयात आकांक्षा. तरुणपणी आपण पृथ्वी पादाक्रांत करणार असा स्वतःबद्दलचा विश्वास असतो आणि कोणी कितीही महत्त्वाकांक्षी असला तरी मिळणाऱ्या संधी किंवा कर्तृत्वाला मिळणारा वाव यावरच पुढचा आलेख अवलंबून असतो. पाहिजे ते मिळालं नाही तर नियती किंवा दैवाला दोषारोप करून दैववादी व्हायचं असंही पाहायला मिळतं. पण प्रत्येकजण कुठली ना कुठली महत्त्वाकांक्षा ठेवून असतोच. मग ती आहे त्या स्थितीपेक्षा बऱ्या स्थितीत जाण्याची असो, अफाट पैसा मिळवण्याची असो, मोठा नावलौकिक कमवण्याची किंवा लोकनेतेपद मिळवून कारणात जाण्याची असो, महत्त्वाकांक्षा हा माणसाच्या स्वभावाचा भाग आहे. काहींच्या बाबतीत मात्र महत्त्वाकांक्षा स्वतःची आणि ती पूर्ण करण्यासाठी कर्तृत्व दुसऱ्याचं वापरण्याची वृत्ती दिसून येते. अशातच मला एक गमतीशीर उदाहरण पाहायला मिळाले. या वेगळ्या मनोरचनेचे हे चित्र. काही लोक खरोखर सुदैवी असतात. अशा लोकांपैकीच हे उदाहरण आहे. 90% लोकांना संघर्ष करीत, कष्ट करीत आपले ध्येय गाठावे लागते किंवा आर्थिक वा सामाजिक स्थैर्य मिळवावे लागते. पण अशा सुदैवी लोकांना अशी सुस्थिरता वडिलोपार्जित परंपरेने मिळालेली असते. ते भलेही टाटा, बिर्ला, अंबानी नसतील, पण मोठे जमीनदार व व्यावसायिक असतात. देवाच्या दयेने या आर्थिक सुस्थितीवर आणि परंपरेने मिळालेल्या लौकिकावर चांदणं आणि सूर्याचा सोनेरी रंग अंगावर घेण्या इतका वेळ त्यांना असतो. या गोष्टीबद्दलही तक्रार करायला जागा नाही, ईर्ष्या वाटण्याचेही कारण नाही. पण अशा व्यक्तींकडे असतो वेळ, भरपूर वेळ. थोड्याशा कामाने त्यांच्या गरजा भागतात. उरलेल्या वेळात ते काय करतात त्याचेच उदाहरण मला पाहायला मिळाले. उदाहरण असं, हे एक चौकोनी कुटुंब. वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी होऊन बराच मोठा वाटा त्या कर्त्या पुरुषाला मिळालेला. त्यामुळे एका मोठ्या कौटुंबिक कलहाला त्याला तोंड द्यावे लागले नाही. संघर्षही नाही. कुटुंबातील सगळेच सुशिक्षित, वडिलांनी दाखवलेल्या मार्गावर अर्थार्जन करणारे. तर आता या कर्त्या पुरुषाला मिळणाऱ्या वेळेचे त्याने काय करावे? आपल्या मुलामुलींची शिक्षणे करणे, त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी संधी उपलब्ध करून देणे, यासाठी साम दाम दंडाचा जराही मध्ये न आणता उपयोग करणे इत्यादी करून झाल्यावर त्यांनी आपला मोर्चा पत्नीच्या प्रगतीकडे वळवला. पुरोगामी वृत्तीने तिचाही विकास व्हावा यासाठी त्याने परंपरेने आलेले सामाजिक प्रतिष्ठा आणि सामदामाचा उपयोग केला. त्यातून त्याच्या अर्धांगिनीने प्रगतीही केली. पण त्याला ती पुरेसे वाटेना, कारण इतके दिवस त्याने प्रगतीसाठी जे जे मार्ग अवलंबवले त्या मार्गाची घृणा असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यामुळे त्याला पत्नीचा विकास साधता येईना. पहिल्यांदा आपल्या मार्गात आलेल्या या अधिकाऱ्याचा त्या जोडप्यांना राग आला. पण नोकरी म्हटली की असे प्रसंग आलेच. दंडभेदाचा उपयोग केला तर असंस्कृतपणाचा शिक्का बसू शकतो. सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसून समाजात चर्चा होऊ शकते. म्हणून त्या कर्त्या पुरुषाने ठराविक भारतीय मार्गाचा अवलंब करण्याचे ठरवले. त्या अधिकाऱ्यांवर वरून दडपण आणले. इतका सोपा मार्ग आपल्याला आधी का सुचला नाही
असेही त्याला वाटले असावे, किंवा हुकमाचा पत्ता अगदी पाहिजे तेव्हा वापरावा असाही विचार असेल. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचा फायदा घेत त्याने अधिकाऱ्याच्या वरच्या कार्यालयातल्या मुख्य माणूस गाठला. आपल्या कुटुंबाने दिलेल्या देणग्या, संस्था मोठी करण्यासाठी घेतलेला त्रास वगैरे अशा पद्धतीने बोलला की संस्था चालकाला दडपण आले. वास्तविक त्याच्या या उदारपणामुळे तर आपली पत्नी इथपर्यंत कार्यरत आहे हे तो सोयीस्करपणे विसरला. त्याच्या या प्रयत्नांना थोडेसे यश आले म्हणून तो खचला नाही, कारण चंद्र सूर्य उपभोगूनही त्याच्याकडे बडेपणामुळे खूप बळ होते. त्याने धोरण ठरवले होते त्यानुसार थोड्या दिवसानंतर संस्था चालकावर हा दडपण प्रयोग त्याने चालू ठेवला. परिणामतः चालक आणि अधिकारी किती त्रस्त झाले, त्याची मानसिक शांतता कशी नाहीशी झाली वगैरे बद्दल अर्थातच कर्त्या पुरुषाला देणे घेणे नव्हते, कारण स्वार्थ आला की इतर चांगले गुणही लोप पावतात. स्वार्थातून कुटुंब कल्याणाची जबाबदारी तयार होते. फक्त या उक्तीचेच भान त्या कर्त्याला होते. याचा शेवट काय झाला या गोष्टीचा उव्हापोह येथे करायचा नाही. जेम्स ॲल्बेरीला जी खंत वाटली ती आपल्याला कधी वाटू नये, किंवा थॉमस फुलर म्हणतो तसे, आयडलनेस मेक्स द विट डस्ट, अर्थात आळसाने बुद्धी गंजते. तसे अजिबात होऊ नये म्हणून मिळणाऱ्या मोकळ्या वेळेचा बुद्धी पाजळत कुटुंब कल्याणासाठी सदुपयोग करणाऱ्या कर्त्याला आपण काय म्हणावे? स्वार्थातुराणं न भय न लज्जा असेच म्हणावे. जशी या गृहस्थाने, यांना समाजाने सद्गृहस्थ म्हटलं आहे हे विशेष, जशी या गृहस्थाने आपल्या कुटुंबाची आकांक्षा आपल्या पित्याच्या कर्तृत्वावर पूर्ण केली, तशी अनेक उदाहरण आपल्यासमोर रोज दिसतात. राजकारणात तर हे चित्र राजरोज दिसतं. लोकनेत्याचा मुलगा लोकनेता ही भारतीय लोकशाहीनं पचवलेली गोष्ट आहे. वडिलांकडून स्फूर्ती घेऊन जर हे होत असेल तर गोष्ट वेगळी, पण तसा प्रकार विरळा. बहुअंशी वेळेला मुलगा हा वारसा हक्कानं लोकनेता होतो. पूर्वी राजकारण्यांचं वय व्हायला लागलं की त्याच्या मुलाच्या गळ्यात लोकनेतेपदाची माळ पडायची. अनेक कथांमध्ये राजाला मुलबाळ नसेल त्यावेळी हत्तीच्या सोंडेत माळ देऊन तो ज्याच्या गळ्यात ती टाकेल तो राजा व्हायचा. ही एका पद्धतीची राजे लोकशाहीच म्हणायची. इथे मात्र राजकारणी आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्ट्या हत्ती इतकाच बलवान असल्याने तो आपल्या मुलाच्या किंवा मुलांच्या गळ्यात माळ घालतो. आता परिस्थिती आणखी वेगळी आहे. राजकारणी निवृत्त होईपर्यंत तो किंवा त्याचे हुजरेही आजकाल थांबताना दिसत नाही. तेव्हा पित्यापाठोपाठ पुत्र राजकारणात उतरतात. पित्याच्या सेवानिवृत्तीची वाट पाहत नाही. असे वारसा हक्काने येणारे लोकनेतेपद जगात फारच अभावाने दिसते. अमेरिकेतले किंवा युरोपमधले फारच राजकारणी अडाणी असावेत. समोर हक्काचे कुरण असताना ते डावलायचं म्हणजे काय? राजेशाहीत वारसा हक्कानं मुलाला गादी मिळते. मुलाच्या लायकीचा प्रश्न उद्भवत नाही. पण लोकशाही लोकशाही म्हणत त्यात हलकेच शिरलेली राजेशाही आता नियमित झाली. यात कधी कधी दुसरं काहीतरी करून स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याची धमक काही वारसांमध्ये दिसू शकेल.
पण तशी संधी ते घेत नाही. अर्थात सत्ता आणि पैसा या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्याच मनाला भुरळ घालतात. त्याला हे वारस कसे अपवाद असणार? आणि हे करताना आपण लोकशाहीत हुकुमशाहीच आणली आहे हे करणारे कसे विसरतात? स्वार्थ हे एकच उत्तर त्याला आहे. ही राजकीय वारसदारांची प्रथा फक्त भारतातच बोकाळल्याचं दिसतं. तेच धर्मगुरूंचंही झालंय. गुरु हे मार्गदर्शन करणारे त्यांचे महाराज झाले. त्यांची नित्यनियमे देवासारखी पूजा होते. त्यासाठी गुरु पौर्णिमेपर्यंत थांबायला नको. सगळे नव्हते, पण काही गुरूंच्या बाबतीत ज्ञान, तपस्या, आराधना, नियमाचरण इत्यादी गोष्टींबद्दल शंका उपस्थित होते. अर्थात श्रद्धा या एकछत्री भावनेनं भारतीय माणूस ती मनात न येऊ देण्याची पराकाष्ठा करतो ही गोष्ट वेगळी. अशा गुरूंची घराणी झाली, तिथे गाद्या आल्या. गुरूंच्या उपस्थितीत मुलगा शेजारच्या गादीवर बसून भक्तांकडून भक्तिभाव नमस्काराच्या स्वरूपात स्वीकारताना दिसू लागले. नंतर हा शेजार जाऊन मुलगा मूळ गादीचाच अधिकारी होताना दिसतोय. जपजाप्य, कडक नियमांचं पालन, देव आणि लोकांची सेवा, तप किंवा समाधीद्वारे ईश्वरापर्यंत पोहोचण्याची क्षमता, या गोष्टी हे वारसदार कधी साध्य करतात? त्याला ज्ञानप्राप्ती, अध्यात्म, अधिकार किंवा ईश्वर प्राप्ती कधी होते? अध्यात्म स्वार्थ त्यागायला सांगते, सेवेला आचरायला सांगते, नीतिनियमांचे कास धरायला सांगते. त्या अध्यात्माचा अंगीकार गुरुने केलाच आहे असं सामान्य बाबडा माणूस समजतो. त्याचबरोबर ईश्वराप्रत पोचण्यासाठी गुरुच्या मदतीची, मार्गदर्शकाची आवश्यकता त्याला पटत जावी अशी अनेक उदाहरणे धर्मग्रंथात विखुरलेली असल्याने गुरु करणे त्याला अत्यावश्यक वाटते. पण खरोखरी अशा गुरूंची तुलना व्हावी असे चित्र आज दिसते का? आश्रम, मठ वा गादी आपोआप कुटुंबातच स्थिरावते. त्यावेळी अध्यात्म पचवून फक्त स्वार्थ उरलेल्या अशा महात्म्यांना काय म्हणावं असा प्रश्न पडतो. विचार करता वाटते की आधी दिलेलं उदाहरण हे गमतीचं असू शकत नाही. समाज, धर्म, राजकारणातल्या सगळ्यात वरच्या स्तरात जे घडतं त्याचं अनुकरण तर खालचे करणार. प्रत्येकाने आपल्या पायाभोवती घातलेल्या रिंगणाला स्वार्थाशिवाय दुसरे कुठले नाव असेल? आपल्या आधीच्या पिढीतल्या माणसाची आर्थिक, राजकीय वा सामाजिक पुण्याई वापरणाऱ्यांची नीती कोणती? आधीच्या पिढीने दिलेल्या आर्थिक सुस्थिरतेच्या गुळगुळीत गादीवरून स्वार्थी हेतूच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना जेम्स डॉलबेरीप्रमाणे मात्र काही न करता गेला ही खंत वाटण्याचे कारण नाही. धन्यवाद.